शिवशंभो खोपटे संघ, दुसऱ्या बाजूला सार्थ एंटरप्राइजेस नवघर संघ. नाणेफेकीचा कौल जिंकला शिवशंभो खोपटे संघानं. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय नवघर संघाला. आमंत्रण स्वीकारत असताना सलामीची विद्यमान जोडी मैदानावर. 7:20 पंचांचा ग्रीन सिग्नल लागतोय. जलद गतीचा गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पहिला चेंडू पायावर टाकला होता. हलक्या हाताने खेळलाय. शॉट मिड विकेटच्या दिशेनं एक धावसंख्या अर्जित केली जाईल. शुभारंभ केलाय, प्रारंभ केलाय यावेळेला मात्र आजच्या या दुसऱ्या दिवसाचा. नयन बंडा ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला आपण पाहिला मिलिंद बंडा. आता मात्र स्ट्राईक केला येतोय मिलिंद बंडा, ज्याच्या बॅट मधून नयन याच्या बॅट मधून पहिली धावसंख्या अर्जित झाली. वैयक्तिक ओपनिंग दिली. इथे मात्र संघाला देखील एकेरी धावसंख्येने ओपनिंग दिली. गोलंदाजी मार्क जलद गतीचा गोलंदाज कौशिक पाटील, मॅन फ्रॉम खोपटा. यावेळेला यॉर्कर लेनचा चेंडू इथे पाहायला मिळाला. फुर्लर लेंथ यॉर्कर इथे होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे वापरलं जातोय. दुसऱ्या चेंडूवर हलक्या हाताने इथे कट केला जातोय चेंडू. लेट कट इथे पाहायला मिळाली. यष्टीरक्षक मात्र चेंडूला पकडतोय. तत्पूर्वी इथे मात्र 2 धावसंख्या अर्जित केली जाईल. दोन्ही देखील फलंदाजांना मात्र एकेरी धावसंख्येने मात्र अकाउंट ओपन केलंय आणि अकाउंट ओपन करत असताना धाव फलकावर धावा लागल्यात. बिनबाद 2. शिवशंभू खोपटे गोलंदाज जलद गतीचा पाहतोय. या बिल्ला मात्र चेंडू पडल्यानंतर स्किट होतोय, उचली घेतोय. पहिलं सत्र आहे आणि या पहिल्या सत्रामध्ये आज दिवसभर टणक झालेली पिच मात्र वेगळ्या पद्धतीनं इथे मात्र तिचं रूप दाखवतोय. टप्पा पडला, जलद गतीनं पात्र बॉडी पर्यंत पोहोचला. धड दिशा चेंडू लागलाय आणि इथे कळपट्टीच्या आजूबाजूला रेंगाळत राहिलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. धावसंख्या मात्र स्थिरावतोय 2 आकड्यावरती. नक्कीच शहानिशा केली जाईल. खेळाडूला दुखापत झाली की नाही, नक्कीच हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये आपण चला वॉटर प्रोव्हाइड करायचं आहे. पाण्याची व्यवस्था आपण मैदानावर करा, कारण ज्या वेगाने चेंडू मात्र लागलाय नक्कीच थोडी दुखापत झाली असेल, पण एक खेळाडू मात्र थांबणार नाही. हा ग्रामीण क्रिकेट म्हटलं की गावासाठी, गावाच्या सन्मानासाठी आणि गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळला जाणारा खेळ आहे. प्रत्येकाला वाटतं की माझ्या गावचा संघ जिंकावा. जसं देश सुरक्षेसाठी आपल्या भारत देशाचे सैनिक अहोरात्र आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी किंबहुना आपल्या सर्वांना सुरक्षित ठेवण्यासाठी मात्र प्राणाची आहुती देत असतात आणि मात्र त्या देशाचे संरक्षण करत असतात, त्या पद्धतीनं हे खेळाडू आहेत. हे खेळाडू मात्र त्या पद्धतीने त्यांची मनोवृत्ती असते. आज देखील आपण पाहतोय निर्भीडपणे हा खेळ खेळला जाणार. जरी दुखापत झाली तरी चालेल, पण माझ्या गावचा संघ जिंकणं हाच एक मात्र ध्येय आता मनाशी बाळगून मैदानात उतरलाय. इथून मात्र आपण पाहतोय नयन बंडा आणि मिलिंद बंडा ही जोडी मैदानावर आहे. पहिली धाव आली नयन बंडा याच्या बॅट मधून, त्यानंतर मिलिंद बंडा याच्या बॅट मधून दुसरी धाव आणि तिसरा चेंडू मात्र निर्धाव. गुडले स्पॉटला पडल्यानंतर उचली घेतो अचानकपणे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये लॉंग ऑफ आणि काऊकरच्या दिशेने 2 प्रोटेक्शन देण्यात आलेले आहेत या गोलंदाजाला. या बिल्ला मात्र फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने खेचलाय. एक धाव आली. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला थोडी मशक्कत करावी लागली, मेहनत करावी लागली, तिथपर्यंत पोहोचावं लागले. समोरच्या दिशेने चेंडू जात होता. लॉफ्टेड ड्राइव्ह इथे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा एकेरी धावसंख्या. संत सुरुवात होतोय, संयमी सुरुवात होतोय. संयम म्हटलं की सोन्याचा लगाम त्याला म्हटलं जातं. इथे संयम, संत गतीने सुरुवात. या बिल्ला मात्र टप्पा पडला होता. आडव्या बॅटनं मारायचा प्रयत्न केला होता, पण डाव्या एष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांनी दंडात्मक कारवाई केली. इथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 22वा नियम लादला जाईल आणि धावसंख्या मात्र इथे वाढली जाईल. अवंत धावसंख्येमध्ये वाढ होईल. धाव फलकावर धावा पाहायला मिळतील 4 बिनबाद. UTC WTC लाईव्हच्या माध्यमातून इथे घर बसल्या मनमुराद आनंद घेतो या स्पर्धेचा. स्पर्धा आहे प्रभू स्मृती चषक 2025. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जाईल. इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये थोडा व्यत्यय येतोय. पुन्हा एकदा स्टार्ट घेतला जाईल, पुन्हा सुरुवात केली जाईल. इथून मात्र धाव घेतोय फलंदाजाच्या दिशेने राईट ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन ड्राइव्ह केलाय. ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत उचलेल तोपर्यंत दोन्ही फलंदाजांना मात्र सुरक्षितरित्या एक धावसंख्या पूर्ण केली. धाव फलक हळूवारपणे पुढे जातोय. इथे मात्र 5 धावसंख्या. पहिलं सत्र म्हटलं की असाध्य ते साध्य असं त्याचं कारण अभ्यास असं तुकाराम महाराज म्हणतात. तो अभ्यास करण्यामध्ये पहिलं सत्र पहिलं षटक हाताळतोय. यावेळेला मोठा फटका तडाखा येईल काय, कारण तिथे काऊकरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात आहे. उंची जास्त, लांबी कमी, परिणाम स्वरूप हा फलंदाजी ते बाद होईल. पहिला विकेट मात्र इथे डगआउटच्या दिशेनं मार्गस्थ होईल.
हो, अग्री कोली कराडांची माय माऊली, त्या माऊलीचं गीत ऐकून आज मात्र या दुसऱ्या रजनीला सुरुवात केली आपण आहे. नवीन फलंदाज मार्गस्थ होईल. खरं तर तिसरा क्रमांक हा खूप महत्वाचा असतो. इन ॲट नंबर 3 दिनेश बंडा फलंदाजी करण्यासाठी जातोय. जसा नयन बंडा माघारी परतला, दिनेश बंडा याची तिसऱ्या क्रमांकावर वर्णी लावली कर्णधारानं. जो विश्वास दाखवलाय तो विश्वास मात्र आता सार्थकी लावावा लागेल आणि ठरवावा देखील लागेल. जलद गतीचा गोलंदाज यशस्वी झाला मी तर म्हणेल कौशिक पाटील, कारण एक विकेट मिळवत त्यांनी मात्र 5 धावसंख्या दिल्या. नवीन गोलंदाज आला गोलंदाजी मार्कवर अभिजित ठाकूर. यावेळेला मात्र जलद गतीचा गोलंदाज नवोदित हा गोलंदाज आहे. उदयमुख हा खेळाडू खोपटे संघाचा इथे पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेचा आढावा घेतला, थोडा मात्र बदल दिसेल, कारण इथे 5 ओव्हरची मॅच आहे आणि 2 षटक इथे मात्र P2चं षटक चालू होतोय. अप्रतिम चेंडू भन्नाट वेगानं वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय. गुडले स्पॉटला जसा चेंडू पडतोय उचली घेतोय आणि इथे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेतोय. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 3 प्रोटेक्शन आहेत. एक आपण पाहतो डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेगच्या मध्यभागी आहे, एक काऊकरच्या दिशेने आणि एक लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू तिथे मात्र लॉंग ऑफच्या दिशेनं लॉप केलं होतं. इथून मात्र धक्का क्रमांक 2 बसेल. भाव विना भक्ती, भक्ती विना मुक्ती आणि बळ विना शक्ती बोलू नये. बळ कमी पडलं, शक्ती एक्झिक्यूट झाली नाही, परिणाम स्वरूपी दुसरा धक्का बसतोय. दे धक्का, इथून खोपटे संघाला बसलाय दुसरा धक्का. आपल्या सोनारी गावाच्या सर्व ज्येष्ठ मंडळींना स्टेजवर आणि आमच्या सोनारीच्या सर्व ज्येष्ठ मंडळींना मी इथे आमंत्रित करतोय की आपण या अतिथी कक्षामध्ये या. आपली जागा प्रेक्षकांमध्ये नाही तर आपली जागा आयोजकांच्या हृदयामध्ये आणि या अतिथी कक्षामध्ये. पुन्हा एकदा माझा पुकार असेल सोनारी गावच्या आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना, कृपया करून आपण अतिथी कक्षामध्ये या. आपली जागा मात्र या अतिथी कक्षामध्ये आहे. जाऊया आपण मैदानाच्या दिशेनं. जशी गोलंदाजीला सुरुवात केली अभिजित ठाकूर यानं पहिला चेंडू मात्र इथे निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर मात्र विकेट मिळवतोय. इथे मात्र प्रेशर दडपण पाहायला मिळतोय. मोठा फटका इथे खेळायचा होता, इथे मात्र कार्पेटला आग लावत चेंडू मात्र जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. एकेरी धावसंख्येनं इथे मात्र स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळेल. इथून भागीदारी खूप महत्वाची आहे, पार्टनरशिप बिल्डअप होणे खूप महत्वाचे आहे. प्रयत्न केला जाईल या वेळेला दिनेश बंडा आणि दीपेश बंडा यांच्याकडून, कारण मिलिंद बंडा आणि नयन बंडा इथं स्वस्तात माघारी परतलेत. गोलंदाजी मार्कवर आक्रमक गोलंदाज जलद गतीचा अभिजित ठाकूर मॅन फ्रॉम खोपटा. टप्पा पडलाय, स्किड होतोय चेंडू. या वेळेला मात्र अप्रतिम भेदक मारा केला जातोय, टिचून मारा केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. पुढची मॅच असणार आहे ग्रीष्मा 11 ACC मोठीजी विपक्ष आई एकविरा ट्रॉम्बे कोलिवाडा. दोन्ही संघाच्या संघनायकांनी आयोजकांच्या समवेत रिपोर्टिंग करायचे आहे. पहिलं सत्र संपलं की लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. स्ट्रिक्ट भूमिका मी आयोजकांची आपल्यापर्यंत पोहोचवतोय, दिलगिरी व्यक्त करतोय, राग मानून घेऊ नका. मोठा फटका लॉब केलाय, इथे मात्र पकडलाय झेड, संपला खेळ. उंची जास्त लांबी कमी, इथून मात्र धक्का क्रमांक 3 बसतोय. नवघर संघाला सावरावं लागेल. धावफलकावर धावा स्थिरावल्यात, धावसंख्या रुसली 6 या आकड्यावरती हसवावी लागेल. तो प्रयत्न केला जाईल, पण तत्पूर्वी ऐकूया आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून सुमधुर संगीत. यू सुनंदा साऊंड सिस्टीम सोनारी, अगदी सुप्रसिद्ध आमची ही टीम आहे सुनंदा साऊंड सिस्टीम.
एखाद्या कार्यामध्ये उरण तालुक्यामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये या सिस्टीमच्या माध्यमातून आपल्याला आवाज असा ऐकायला मिळत असतो. आज देखील आपण पाहतोय प्रमोद स्फूर्ती चषक 2025 मध्ये या सिस्टीमचा आवाज ऐकायला मिळतो. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. धाव फलकावर धाबा आता 6 पाहायला मिळतील. 3 विकेटच्या मोबदल्यात त्या देखील नवघर संघ. एसीसी मोठी जुई आणि अर्थातच ट्रॉम्बे कोलीबाळा दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, पहिलं सत्र संपलं की प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण इथे उपस्थित राहायचं आहे. अगोदर आला तरी चालेल. अतिथी कक्षामध्ये आपलं वेलकम आहे, स्वागत आहे. डाव्या हाताचा फलंदाज यावेळेला मात्र ऑफ ड्राईव्ह केलाय. चेंडू मात्र लॉंग ऑफच्या दिशेने पाहायला मिळेल. एक धावसंख्या घेतली जाईल. स्ट्राईक रोटेशन करण्याची संधी, जोपर्यंत चेंडू येईल तोपर्यंत मात्र स्ट्राईक रोटेशन होतोय. एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे जाईल आणि 2 षटक समाप्तीचा पंचांकडून इशारा आलाय. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. मात्र 7 धावसंख्या धाव फलकावर आहेत. 3 गडी बाद अशा पद्धतीची परिस्थिती सार्थ एंटरप्राइजेस नवघर संघाची आहे. चेंडूची चाचपणी केली जातोय, पडताळणी केली जातोय. नवीन फलंदाज भूपेंद्र बंडा याची वर्णी क्रमांक 5 वर लागतोय आणि दीपेश बंडा ही जोडी मैदानावर आहे. 4था आणि 5व्या क्रमांकाचा फलंदाज डाव सावरतोय, कारण परिस्थिती गंभीर आहे. खंबीर व्हावं लागेल, कारण खोपट्यासारखा एक मातरबर संघ आपल्या विपक्षामध्ये खेळतोय. त्याच्यामुळे धावा येणं खूप गरजेचं आहे. P1 आणि P2चं जे षटक होतं ते मात्र पूर्णपणे जो मोमेंटम आहे तो शिफ्ट केला खोपटे संघानं आपल्या बाजूनं आणि सकारात्मक कामगिरी केली. गोलंदाज कौशिक पाटील आणि अभिजित ठाकूर यानं. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्कवर येतोय. क्षेत्ररक्षणाचा आढावा आपण नक्कीच घेऊ, कारण P3चं षटक चालू झालाय. 2 पॉवर प्ले संपलेत. 3ऱ्या पॉवर प्ले मध्ये आपण आता पदार्पण केलं. पुन्हा एकदा आपण बघितलं डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट या 2 भागांच्या मध्यभागी आपण पाहतोय एक क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेला आहे, लॉंग ऑफच्या दिशेला आहे, लॉंग ऑनच्या दिशेला एक क्षेत्ररक्षक तैनात केला आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. आउटसाइड सर्कल मध्ये प्रोटेक्शन आहे. मोठा फटका मारायचा होता. चेंडू पडतोय कधी आणि यष्टीरक्षकापर्यंत पोहोचतोय कधी हे मात्र कळत नाही, कारण वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय. प्रत्येक येणारा गोलंदाज जलद गतीने गोलंदाजी करतोय. कौशिक पाटील वैयक्तिक 2रं आणि सांघिक 3रं षटक हाताळतोय. अगदी कमालीची कामगिरी, सुमार कामगिरी. मी तर म्हणेल कौतुक करेल, प्रशंसा करेल कौशिक पाटीलनं जसा स्टार्ट दिलाय खोपटे संघाला. मोठा फटका मारायचा होता, टप्पा पडलाय, पण इथून पाहतो अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द वाईड लाईन. पंचांचा इशारा आलाय वाईडचा. अचूक इथे अंपायरिंग करत असताना परेशजी पाटील भेंडकळ आणि जयेश पाटील इथे केगाव चमचे अंपायर्स आहेत आणि 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये प्रतीक घरात. बॅटला ब्रश केला. इथे यष्टीरक्षकाला संधी आहे, मात्र ही संधी हातातून निसटली गेली आहे. संधी उपलब्ध करून दिली गेली फलंदाजाला. नक्की काय घडेल आता पुढच्या मात्र सत्रामध्ये नक्कीच कळणार आहे, कारण इथून जसा जीवन दान मिळाला ना, संधी दिली, त्या संधीचा फायदा होईल का पाहणार आहोत पुढच्या मात्र या चेंडू मागे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय. हा बदल खूप गरजेचा आहे. जसा झेड निसटलाय तसं मात्र गोलंदाजाने निर्णय घेतला की एक बदल करायला पाहिजे, कारण स्ट्राईक पण रोटेशन झालेली आहे. उचली घेणारा चेंडू या बेलला मात्र हुक केलाय. चेंडू जाईल या बेलला मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. फलंदाज या बेलला दीपेश बंडा याच्या बॅट मधून येतोय चौकार.
पंचांनी मात्र इथं लेग बायचा इशारा दिलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 23वा नियम आणि या 23व्या नियमांतर्गत इथे मात्र लेग बायची धावसंख्या मात्र एक वटली जाईल. धाव फलकावर वाढ होईल, 14 आकड्यावरती जाईल. 14 धावसंख्या धाव फलकावर आहे 3 विकेटच्या मोबदल्यात. आता थोडा मात्र कुठेतरी मोमेंटम शिफ्ट होतोय की काय सार्थक एंटरप्राइजेस नवघरच्या बाजूनं, कारण आपण पहिल्या षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये मात्र धावा आल्या होत्या 6. तिथून मात्र अजून धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. या बेलला मात्र कार्पेटला गरंगाळत चेंडू मात्र लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. एक धावसंख्या इथे अर्जित केली जाईल. पार्टनरशिप बनवली जातोय, भागीदारी इथून बनवली जाते आणि भागीदारी तेवढीच महत्वाची आहे, कारण धावसंख्या बिल्डअप करायची आहे, मोठी धावसंख्या प्रतिस्पर्धी संघापुढे उभी करायची आहे. तर इथून भागीदारी पार्टनरशिप हा इम्पॉर्टंट रोल या क्रिकेटमध्ये हा मानला जातो. सार्थ एंटरप्राइजेस नवघरा संघ बॅटिंग करतोय, फलंदाजी करतोय. या बिलेला मात्र लॉप केलाय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, पण इथे पकडला झेल आणि इथे मात्र संपला जाईल खेळ या खेळाडूचा. इथे विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर डगआउट व त्या दिशेने प्रवास करेल. मॅच नंबर 6 कुंदन बंडा मैदानावरती जातोय. सर्व बंडा ब्रदर्सची ही टीम आहे. 3 कॅच इथे पकडल्यात, म्हणजे मी तर म्हणेल कॅचची हॅट्रिक संपादित करतोय हा राज मात्रे, जसं आपण पाहतोय. आणि बाउंड्री लाईनच्या जे जबल क्षेत्ररक्षक असतात ना, त्यांचे मात्र खांदे खूप मजबूत पाहिजे. आपण पाहिलंय विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, इथून मात्र जसा थ्रो ना रॉकेट न गेला पाहिजे, जसं रवींद्र जडेजाला पण आम्ही पाहिलंय. आणि 38 सर्कलचं जर बोलायला गेलं तर मोहम्मद केप आहे, सुरेश रैना आहे, त्यानंतर युवराज सिंग, या क्षेत्ररक्षकांना आपण 38 घेऱ्यामध्ये पाहतोय. हे ताकद दाखवून दिली या वेळेला राज यानं. 3 कॅचेस पकडल्यात. कॅच टेक अँड मॅच विन असं म्हटलं जातं. आपल्याला जशा कॅच पकडता येतील तशा पकडायला पाहिजे, कारण जशा कॅच पकडाला तसं मॅच जिंकण्याचे चान्सेस, ऑपॉर्च्युनिटी वाढली जाते. धावफलक आता मात्र स्थिराबेल पुन्हा एकदा 15 आकड्यावरती, 15 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स रिमेनिंग, फ्यू बॉल्स इन दिस मॅच अँड फ्यू ओव्हर्स इन दिस मॅच. 2 ओव्हर इज कम्प्लिटेड ऑन दिस वे. याला प्रवास हा चालू झाला. या प्रवासामध्ये मात्र 2 तब्बल षटकं फेकलीत आणि 2 षटकामध्ये कौशिक पाटील यानं पहिल्या षटकामध्ये दिल्या 5 आणि दुसऱ्या षटक फेकला त्यांनी स्वतःच्या वतीनं, त्यावेळेला 8 धावा त्यांनी दिल्या. कोलबरी टप्प्याचा चेंडू या वेळेला मात्र लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव्ह इथे पाहायला मिळते. समोरच्या स्क्रीन त्या दिशेने चेंडू जातोय. एक धावसंख्या अर्जित केली जाईल आणि एकेरी धावसंख्येनं आता धावफलक मात्र हळूवारपणे पुढे जातोय. काहीही करा, धावा, धावताना आलं तर चाळा, चालताना आलं तर रेंगा, पण गतीमध्ये राहणं हा जीवनाचा प्रिन्सिपल आहे. आणि क्रिकेट देखील हे शिकवतो, धावफळक हलतं राहिलं पाहिजे. आणि तो धावफळक हलत असताना आपण सध्याच्या घडीला पाहतोय सार्थ एंटरप्राइजेस नवघर संघाचा 16 आकड्यावरती 4 विकेट गमावले 16 धावसंख्या बनवण्यामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे कुंदन बंडा, नॉन स्ट्रायकिंगला भूपेंद्र बंडा. या बल्ला मात्र बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला होता, टोला लागला इथे मात्र बॅटच्या, तिथून मात्र झेल पकडला जाईल. 5वा गडी मात्र खेळाडू कक्षामध्ये जाईल. टाटा बाय बाय करत असताना हा गोलंदाज या वेळेला मात्र आयुष भगत. सलगचे 6 खेळाडू बंडा फॅमिलीतून बिलॉंग करणारे आपण नवघर संघामध्ये पाहिले. आता अक्षय म्हात्रे इथे मात्र मैदानावर आलाय, 7व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलाय. इथून मात्र खोपटे संघाने मात्र मोमेंटम आपल्या बाजूने शिफ्ट केलंय.
इथे मात्र हाफ ट्रॅकरचा चेंडू यष्टीरक्षकानं चूक केली. बॅक ऑफ द स्टंप चेंडू निघून जाईल. या बॅलला मात्र 4 धावसंख्येसाठी. वीस धावसंख्या धाव फलकावर आपण पाहतोय. नशिबाचा मित्र चौकार म्हणेल. बॅटला ब्रश करून चेंडू गेला होता. यष्टीरक्षकाने चूक केली. बॅक ऑफ द स्टंप इथे मात्र चौकार मिळाला. नशिबाचा चौकार मी म्हटलं होतं. कसंही असू द्या पण धाव फलकावर येणं खूप गरजेचे आहे. या बॅलला मात्र लेट कट करण्याची इथे मात्र इच्छा होती मित्र म्हणेल. फलंदाजाचे प्रयत्न देखील त्या पद्धतीने केला होता. गुंडप्पा विश्वनाथ सर यांची मला आठवण आली. इंडियन क्रिकेटचे स्टार खेळाडू त्यांचा फेवरेट फटका म्हणजे लटकट. जलद गतीचा गोलंदाज आयुष भगत चांगली गोलंदाजी करतोय. कमबॅक करतोय. प्रचंड वेगाने टाकला चेंडू. पुन्हा एकदा इथे लीडिंग एज लागतोय बॅटचे आणि यष्टीरक्षक आता मात्र कुठलीही चूक करत नाही. धक्का क्रमांक या बॅलला मात्र 6 खेळाडू कक्षामध्ये जाईल. साहिल तांडेल इन ॲट नंबर 8 8व्या क्रमांकाचा फलंदाज मार्गस्थ झाला खेळपट्टीवर. वारंवार इथे मात्र कर्णधार खोपटे संघाचा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. अगदी आपल्या या खेळाडूंना मोमेंट मध्ये ठेवतोय. मुवमेंट त्याची आपण पाहिली तर इकडून डावीकडून उजवीकडे आहे. आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू मात्र जातोय डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मध्यभागी चेंडू अडवला जाईल. जोपर्यंत क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल. एक धाव घेतली पण दुसऱ्या धावसंख्येच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र धाव बाद झालाय. आऊ बघितली धाव मला पाहिजे संघासाठी धाव या संकल्पनेला इथे तडा जातोय आणि हा देखील खेळाडू गेल्या पावली परतताना आपल्याला पाहायला मिळेल. पुढचे 2 संघ ट्रॉम्बे कोलीवाडा आणि एसीसी मोठीजुई दोन्ही संघांच्या संगणकाला विनंती करतो. अंकेश कामोटकर कृपया करून माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच पहिल्या सत्र संपण्याच्या अगोदर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. नाणेफेकीचा कौल इथे केला जाईल. सन्माननीय पाहुणे आमचे म्हात्रे दादा इथे आहेत. गाव सुधारक समितीचे अध्यक्ष महोदय ते इथे आहेत. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. ड्रिंक्स ब्रेक इथे मात्र पाण्याची व्यवस्था आपण खेळपट्टीवर करायची आहे. पंचांनी सिग्नल दिलाय. अर्थातच आपण पाहतोय उशिरा जे प्रेक्षक आपल्या सोबत जोडले त्यांना सांगू इच्छितो की आता पहिल्यांदा नाणेफेकीचा कौल शिवशंभो खोपटे संघाने जिंकला. क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं गेलं सार्थ एंटरप्राइजेस नवगड संघाला आणि इथून इन्व्हिटेशन स्वीकारत असताना सध्याच्या घडीला दमछाक इथे पाहायला मिळतोय या संघाची. कारण आतापर्यंत जवळपास 7 गडी हे बाद झालेत आणि धावा मात्र धावफलकावर 21 आहे. 21 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 7 विकेट. इथून ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण ऐकूया आमच्या सुनंदा साऊंड सिस्टीम सोनारीचं सुमधुर संगीत. मॅच आहे. 4 षटक संपली. ड्रिंक्स ब्रेक झाला आणि ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा मायबाप क्रीडा रसिक प्रेक्षकांचं जे दर्दी प्रेक्षक आहेत आणि त्यांनी आज गर्दी या क्रीडांगणावर केली आहे त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. खेळाडूंचं स्वागत करतो आणि मैदानाच्या दिशेने घेऊन जातोय. गुलाबी थंडी आणि या गुलाबी थंडीमध्ये रंगीबिरंगी क्रिकेटचा आनंद आपण सर्व जण घेतोय. निमित्त आहे प्रमोद स्मृती चषक 2025. हा आजचा पहिला सामना आपण पाहतोय. बाबूशाह आणि पंडितजी आपल्या समवेत या कॉम बॉक्स मध्ये आहे. त्यांचा देखील आवाज आपल्याला थोड्या वेळामध्ये ऐकायला मिळणार आहे. चेतन पाटील याचा मात्र हा चेंडू पहिलाच
झेल हातातून निसटवाय संधी उपलब्ध करून दिली जातो या फलंदाजाला. तू मै मै इथे पाहायला मिळालं आणि बघता बघता पाहता पाहता दूर धावसंख्या पूर्ण केल्या. 23 या आकड्यावरती धाव फळक पोहोचलाय. 7 गड्यांच्या मोबदल्यात अगदी दमछाक इथे पाहायला मिळाली या खेळाडूंची. भेदक मारा आणि त्या भेदक माऱ्यासमोर 7 गडी बाद झाले नवघर संघाचे. कौशिक पाटील, अभिजित ठाकूर, आयुष भगत सारख्या तेज तर्रार गोलंदाजानं अक्षरशः नांगी टाकायला लावली प्रतिस्पर्धी संघाला. ऑन ड्राईव्ह केलाय चेंडू इथे पाहायला मिळेल. एक धावसंख्या इथे अर्जित केली. एका धावसंख्येने धावफलक आता पुन्हा पुढे जाणार आहे. इथून मोठी फटकेबाजी येणं अपेक्षित आहे कारण स्लॉग ओव्हरचं षटक आहे, अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये अधिकच्या धावा येणं खूप अपेक्षित आहे. आणि तशा अपेक्षा नवघर संघाच्या पाठीराख्याने देखील आहेत कारण घर बसल्या इथून मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. काही प्रेक्षक त्यांच्या सोबत देखील आलेत आणि त्यांना देखील वाटतोय की अधिकच्या धावा बनणं गरजेचं आहे कारण खोपटे संघासारखा मातबर संघ आपल्या विपक्षामध्ये खेळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अगदी विकेट किपर यष्ट्यांच्या जवळ आहे, खूपच जवळ आहे. असं म्हटलं जातं की डॉक्टरचं चातुर्य हे कंपाऊंडरला माहिती असतं आणि या क्रिकेटच्या पटलावर गोलंदाजाचं चातुर्य यष्टीरक्षकाला माहिती असतं. असा यष्टीरक्षक आणि गोलंदाजामध्ये असलेला खेळ मात्र आपण क्रिकेट पाहतोय. टप्पा पडला, उचली घेतली, कानाच्या लेवलला ठरकरण चेंडू यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय आणि उत्कृष्ट यष्टीरक्षण होतोय इथे. महेंद्रसिंग धोनी जसं काय क्विकली आपण काही मिली सेकंदामध्ये इथे यष्टीरक्षण करतो आणि तशा पद्धतीने इथे पाहायला मिळतोय. इथे मात्र धक्का क्रमांक 8वा मैदानाच्या बाहेर असेल. पुन्हा एकदा एसीसी मोठी जुई संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा ट्रॉम्बे खोलीवाडा या संघाला विनंती करतोय आपण लगेचच 1-2 मिनिटांमध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे, अन्यथा दोन्ही संघांना पॅनलाइज केलं जाईल. पुन्हा एकदा महत्वाची सूचना, शेवटचा पुकार या दोन्ही संघाला असणार आहे. शेवटचं षटक, अंतिम षटक, स्लॉगवरचं षटक आणि या षटकामध्ये चेतन पाटील मात्र इथे आपली जादू दाखवतोय. व्यत्यय येतोय, पुन्हा एकदा जाईल. यावेळेला मात्र स्ट्राईकचा जो फलंदाज होता तो सज्ज नव्हता, तयार नव्हता. तो तयारी करेल, अगदी आपण पाहतोय पंचांकडून गाड घेईल आणि त्यानंतर खेळाला सुरुवात करेल. यावेळेला मात्र बॅकवर्ड स्कोरच्या दिशेनं टोळे जंग, फटका चेंडू जाईल. नक्कीच सीमारेषा पार की नाही. यस, डेफिनेटली तिथे क्षेत्ररक्षण मात्र चांगलं केलंय. कौतुक करेल क्षेत्ररक्षकाचं, आपल्या संघासाठी धावा त्यांनी वाचवल्यात. चेतन पाटील याला गोलंदाजी मार्कवर आहे. मोठा फटका मारायचा होता, अगदी आपण पाहतोय बॉडीला चेंडू लागलाय आणि लेग गळीमध्ये चेंडू अडवला जाईल. तत्पूर्वी एक धावसंख्या आली. लेग बायचा इशारा येतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 23वा नियम आणि या 23व्या नियमांतर्गत धावफलक मात्र अलगद पुढे जाईल. धावफलकावर धावा आता पाहायला मिळतील. इथून 28 म्हणजे पहिलं सत्र संपलं. 2 अंकी इथे नाटक, त्या नाटकाचा पहिला अंक संपला. पहिल्या अंकामध्ये इथे धावा आल्या 28. 29 धावसंख्येची आवश्यकता होईल. जीवनामध्ये जसा बदल असतो तसं कॉम्बॉक्स मध्ये देखील बदल होतो. आवाजामध्ये बदल असेल नक्कीच. बाबू शाह यांच्या आवाजामधून दुसरं सत्र आपल्याला ऐकायला मिळणार आहे. पण मी विनंती करतोय त्यापूर्वी मोठी जुई आणि ट्रॉम्बे कोळीवाड्याच्या दोन्ही कर्णधारांना येत्या 2 मिनिटांमध्ये कृपया करून आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. तो चलिए, बहुत बढ़िया. देखिए टीचे, थोड़ा सा साथ पहली मैच में दे दीजिए, बाद में हमारी एनर्जी ऑटोमेटिक आ जाएगी. सिर्फ ही पहला मुकाबला नहीं, पहले देखिए एक ही बार कहते ना एकदम से आप खाने जाओगे दबा के, वो नहीं होना चाहिए. थोड़ा बैलेंस है. बहुत बढ़िया. देखिए अब अक्षय पाटिल सर, देखिए जिनकी आवाज थी पंडित सर, आवाज में दर्द है, वाह छोरा. अक्षय पाटिल सर मान गए आवाज में दर्द है. कल चिरने नाइट में भी हम कुछ समय के लिए मोबाइल खोले थे और जेडी डीजे, देखिए आपकी तारीफ करना चाहूँगा.
क्योंकि बड़ी मेहरबानी आपकी है भाई। लेकिन लगातार देखिए कमेंट करना इतना आसान काम नहीं रहता है, लेकिन बड़ा अच्छा साथ देते हुए, अगर पूरी रात ऐसे साथ देते तो और मजा आएगा। थोड़ा अगर आपका चेहरा दिखाई देता तो और मजा आ जाता प्रशांत दादा, क्योंकि खास करके जरा डीजे वाले के साथ भी हमारा टाइमिंग रहता है। कोई बात नहीं, ये मैच तो है, अगले मैच में मैं डीजे के पास ही पहुंच जाऊंगा कमेंट्री में। वो खासियत रखता हूँ निश्चित रूप से, क्योंकि WTC लाइव जहाँ रहती है। और तारीफ की बात नहीं है राहुल उल्लेकर सर, आपकी बेपनाह मोहब्बत है और आपकी मेहनत भी बड़ी कड़ी है। लेकिन इस साल जो आपने मेहनत दिखाई ना, एक्सलेंट, जिसे कहा जाता है सच्चा दिल से सच्चा लगन से। पहली भी इनके अंदर लगन ऐसा नहीं, लेकिन अब कहते हैं ना, किस्मत से भरोसा करने से बेहतर है मेहनत का तूफान पैदा करो। अब खुद की मेहनत के ऊपर देखिए, नक्कीच बाबू शहाजी, इथे मात्र कुमार ठाकूर आणि हसुराम खरत यांच्याकडून शुभशंभू खोपटे संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. तर नक्कीच धन्यवाद आणि या स्पर्धेसाठी देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. चलिए चलेंगे मुकाबला की तरफ। टारगेट की बात करेंगे, 29 के टारगेट है। और टारगेट इतना बड़ा तो नहीं कहा जाएगा, लेकिन छोटा भी नहीं माना जाएगा। एक रिकॉर्ड मैं आपको बता देना चाहूंगा यहाँ पर से। आज यहाँ पर देखिए 5 ओवर का मुकाबला था। दर्शक जो देर से टीवी खोले होंगे, ऑन किए होंगे, खास करके शिव सोमवार देखिए खोपटे टीम है। जितना भी तारीफ किया जाए, टॉस जीते थे, यहाँ पर पहला फील्डिंग चुने थे। और जहाँ पर देखिए बात करेंगे बल्लेबाजी के लिए, यहाँ पर से सार्थ इंटरप्राइजेज की बात करेंगे, नौगढ़ टीम को देखिए आमंत्रण देते और किससे उनके देखिए पारी लड़खड़ाई। दिनेश दादा बंडा देखिए बड़ी चेहरा यहाँ पर मैं भूलना नहीं चाहूँगा, क्योंकि उरन में देखिए जब जब मैंने तस्वीर रखा हूँ और कहीं ना कहीं बड़े बड़े दिग्गजों का यहाँ पर साथ है, जिस तरह के आज संकेत दादा, प्रशांत दादा, और सबसे देखिए बड़ी चेहरा उभर कर आई है। और पहली भी देखिए उनकी इतिहास भी देख लीजिए, उन्होंने क्रिकेट भी खेले हैं, माजी सरपंच भी रह चुके हैं, और बड़ी देखिए RPL बड़ा धमाका इसी मैदान के ऊपर है। और देर से आया है और कितना दुरुस्त तो आएगा ना, ये आने वाला वक्त ही बता देगा भाई। कहते हैं ना, उसकी एंट्री ग्रांड होती है जिसकी थिंकिंग पावर ब्रांड होती है। तो वो देर से आएगा ग्रांड एंट्री, लेकिन से पावर ब्रांड रहेगा। यहाँ पर से बात करें, देखिए दो दर्शकों के अंदर हलचल चल रहा होगा। यहाँ पर से पंडित सर है कि 29 का टारगेट बनाए, ये टारगेट बचा सकते हैं या नहीं। देखिए जब बात करेंगे ना, साउथ अफ्रीका टीम जब आई थी भारत 14 नवंबर है कोलकाता ईडन गार्डन में पहला टेस्ट खेलने के लिए, टेम्बा बोमा देखिए उनकी अगुवाई में, क्योंकि 2 वर्ल्ड कप गवाए थे हिंदुस्तान से। और उन्होंने कितने टारगेट रखे थे, केवल आखिरी दिन नहीं, दिन बड़ा था 2 दिन, लेकिन 123 रनों के टारगेट रखे थे और 93 में ऑल आउट किए थे। तो ये क्रिकेट का भाषा कुछ भी बयां करता है। कोई भी टारगेट सुरक्षित नहीं है और कोई भी टारगेट आसान नहीं है। जब टेम्बा बोमा एक ही अर्धशतक लगाए थे टेस्ट मैच में, देखें 30 रन पंडित सर हमने लीड दिया था, लेकिन वो 30 रनों से हमें हार देखना पड़ा। तभी यहाँ पर भारतवासियों का गौतम गंभीर के पर गुस्सा निकला था, क्योंकि वहां पर कोलकाता में लगातार फेल से ही कर रहे थे, कोरबे लड़वे जितवे, लेकिन हार देखना पड़ा भाई। तो देखते यहाँ पर टारगेट तो उतना बड़ा नहीं है, लेकिन क्रिकेट में देखिए कुछ कहा नहीं जा सकता है। चलेंगे अगला मैच, पंडित सर का टॉस हो चुका है अगला मैच का। चलिए अगला मैच टॉस के लिए दोनों कप्तान तैयार रहना होगा। अक्षय पाटिल सर देखिए जुड़े रहेंगे और बहुत बढ़िया देखिए मैनेजमेंट के देखिए पिछले 4 दिनों में देखिए कहते ना नक्शा बदल गया मानो के। चलेंगे मुकाबले की तरफ, शुरुआत ओवर से नानी सर देखिए हल्के हाथों से खेला, अच्छा सोचे यहाँ पर खराब फील्डिंग नहीं, ये चीज भाई करनी होगी आपको। साउथ अफ्रीका टीम यूं नहीं जीता था भाई, उनकी फील्डिंग बड़ी कमाल की रहती है। अगर 29 रन बचाना है ना, पंडित सर कहते हैं ना, अगर ऊट से दोस्ती करनी है तो दरवाजा ऊंचा करना होगा। भाई जोंटी रोड को यूं नहीं मैन ऑफ द मैच मिला था, टीम के हिस्सा नहीं थे 1993 में। वेस्ट इंडीज के साथ मुकाबला था, 12 खिलाड़ी थे, लेकिन इंजरी के कारण मैदान पर उतरे, 5 कैचेस पकड़े, तभी उन्हें मैन ऑफ द मैच मिला था भाई। अगला मैच देखिए दोनों कप्तान, नहीं ये पहुंचना नहीं चाहिए, इनिंग ब्रेक में कंपलसरी आना चाहिए। मोठी जुई आणि ट्रॉम्बे कोळीवाडा दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल, आपण कृपया करून प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या.
पुढची मॅच आपली असणार आहे. चलिए बहुत बढ़िया, देखिए मेहमानों का आना जाना चलता रहेगा, मजा आएगा यहाँ पर। लुइस बाबू सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आपलं वेलकम स्वागत असेल. बहुत बढ़िया अक्षय पाटिल सर कहते ना, यही तो है जवानी कर ले गलती से मिस्टेक। मिस्टेक की मतलब मिस्टेक नहीं होती है, ये आपके अंदर खासियत। और इस बार देखिए स्वीप खेला, कमाल की टाइमिंग देखिए, कोई फील्डर नहीं है, कहते ना रोटी पर घी नाम के साथ जी, और आ गई पहला बाउंड्री। इस रन बचाना है तो फिर बल्लेबाज को शुरुआत से रोकना होगा। टोटल देखिए 7 तक पहुंचे हैं, और कमाल का देखिए लेट स्क्वायर कट, यहाँ पर से 2 फील्डर पीछे भाग रहे हैं, लेकिन से बन गए भाई दर्शक। कमाल की शुरुआत, कमाल की शुरुआत। अब 29 का टारगेट थोड़ा आसान दिखता हुआ। चलिए 19 के बल्लेबाज है यहाँ पर से दक्ष वाले, देखिए अंडर 19 के खिलाड़ी के लिए देखिए आज स्पेल में यहाँ पर जगह मिल चुका है। मेहनत करिए दक्ष, कहते ना इसकी मोहब्बत में सिर्फ धोखा मिलता है। ग्रामीण में चमक जा, ग्रामीण में चमक जा बेटा, तुझे आगे जाने का मौका मिलता है। यहीं से टिकट की शुरुआत होती है। अपला मानुस अपला खिलाड़ू। महेश दादा कड़ू देखिए बात करेंगे, जो हमारे ऑर्गेनाइजर्स यही जान डालते हैं कि युवा टैलेंट से आगे और जाए भाई। आज देखिए शाहपुर विभाग से देखिए ओमकार तारुमारे देखिए बात करेंगे। आज शायद डोमेस्टिक क्रिकेट मुंबई के लिए खेलते हुए, और आईपीएल में देखिए दिखेंगे 30 लाख में। अपील किया गया अंपायर ने, देखिए तीसरे अंपायर देखिए, अंपायर भी देखिए ज्यादा रिस्क नहीं लेते हैं क्योंकि टेक्नोलॉजी जब से आया है, लेकिन पंडित सर देखिए रिस्क नहीं लेना चाहिए। कहते ना मोहब्बत में दिल टूटता है, मेहनत से रिकॉर्ड टूटता है। मेहनत दिखाना होगा, लेकिन इससे यहाँ पर मेहनत वो दिखा नहीं पाए। और खास करके यहाँ पर जिस तरह से सर्थ एंटरप्राइजेज देखिए नवगढ़ टीम है, बड़ा भाई चषक देखिए बात करेंगे, पिछले साल सफल रहा। हाँ बोला। चलिए बैठेंगे, लेकिन इसके बाद देखिए अगले मैच में पंडित सर के साथ साथ में बैठेंगे कॉम्बो कमेंट्री। नहीं पंडित सर मैं भुला नहीं, शायद 2 साल पहले हम आए थे। सबसे बिग ट्रॉफी जो आपकी बड़ी ट्रॉफी मुझे लगता है दिनेश दादा ठाकुर अभी भी मुझे जिक्र किए। इससे पहले भी देखिए 10 दिन पहले भी कॉल किए थे कि बाबू साहब फ्री हो गया, 2-3-4 फ्री तो है, लेकिन उस समय गुजरात में है। थोड़ा सा बड़ा लीग देखिए, पिछले सालों से यहाँ पर गुजरात है। तालुका लीग उतनी बड़ी नहीं, जैसे उरन प्रीमियर लीग, तो बरहमपुर प्रीमियर लीग देखिए वहां पर से। और सेफ है यहाँ पर बल्लेबाज, मैच को आगे बढ़ाना होगा। समय का थोड़ा सा देखिए ध्यान रखना होगा पर से, समय ज्यादा ना हो जाए। बात करेंगे ना पंडित सर देखिए, लोग ज्यादा से ज्यादा 12-1, क्योंकि पहले लोग थे दीवाने, अब लगे हैं कमाने। नौकरी जॉब बिजनेस सब पे जाना पड़ता है, और दर्शक इतनी रात तक जागते नहीं है। अगर 2 के बाद 3, 3:30 तक मैच चलता है, फिर रातों में कौन देखेगा भाई, भूत भूतनी देखेंगे। इसलिए थोड़ा शुरुआत से मैं अगर समय टाइमिंग को हम कहते हैं ऑर्गेनाइजर की कोई गलती नहीं, मैं टीम को जो समय दिया जाता है वो समय पर आ नहीं पा रहे हैं, और ये बहुत बड़ी गलती होती है। 1 बाउंस देखिए वार्निंग यहाँ से मिलता हुआ, तीखा बाउंसर था भाई। कितना सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर, और ये था तीखा बाउंसर गर्दन के ऊपर से। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा है 13 रन से, लेकिन अभी भी देखिए बात करेंगे 16 रनों की अभी भी जरूरत है। और एक पटकी हुई गेंद देखिए उछाल दिया इस बार पॉइंट के ऊपर से, अपर कट के अंदाज में देखिए खिला उछल कर। टेनिस के लिए थोड़ा ताकत लगाना पड़ता है। आता हुआ 4 रन। और टीम का टोटल देखिए जाकर पहुंच गया 17 रन से। कोई बात नहीं, होता रहता है यहाँ पर से दबाव। इस बार भी देखिए मानो के रिप्ले दिखाया, लेकिन इस बार टाइमिंग अच्छा था। ओ वीरेंद्र सहवाग के अंदाज में खेले भाई। कहते ना दोस्ती नजरों से हो तो उसे जन्नत कहते हैं, और गेंद जब पॉइंट के ऊपर से छक्का जाए तो फिर उसे वीरेंद्र सहवाग कहते हैं। बड़े बड़े देखिए रफ्तार के सौदागर को भी उन्होंने मात दी थी भाई यहाँ पर से। कमाल की देखिए 99 वर्ल्ड कप को भूल सकते हैं भाई। शोएब अख्तर के सामने सचिन, रमेश तेंदुलकर, वीरेंद्र सहवाग ने इस तरह से बल्लेबाजी।
और इस बार भी देखिए ऊंचाई ली है, क्या लंबाई लेकर जाएगी भाई यहाँ पर से फील्डर सेकंड के। माय गॉड, वक्त बुरा है लेकिन रक्त नहीं। आज सब तीन थोड़ा सा देखिए बात करेंगे बल्लेबाजी में निराश। अब क्या चीज देखिए बनता तो क्या चीज देखिए, इन्हीं की मुकाबला आप जीत जाते हैं लेकिन एक कॉन्फिडेंस आपकी बढ़ती है, अगली टूर्नामेंट में वो काम में आती है। दिनेश दादा भंडार देखिए बात करेंगे खास अच्छे और देखिए भाई चसके और अच्छे खिलाड़ी, एक लेजेंड है। लेकिन आज वक्त बुरा था लेकिन रक्त नहीं। लेकिन देखते हैं इस चौके के साथ क्या मैच है, 1 रनों की अभी भी जरूरत है। जुई आणि ट्रॉम्बे कोलिवाडा संघ आपण रिपोर्टिंग कराय। और भी ये रुक गए, अरे वो लॉर्ड्स के हिसाब से चलिए मुकाबला देखिए आसान से जीतते हुए, लेकिन कोई बात नहीं थी दादा। और टीम देखिए बात करेंगे यहाँ बस नवगढ़ टीम है, 2 पर कंप्लीट है। और पंडित सर जुड़ेंगे यहाँ पर अगले मैच में और आपके साथ भी हम जुड़ेंगे। अक्षय पाटिल सर भी देखिए अच्छी आवाज, वो भी जुड़ेंगे, लगातार से रिप्लेसमेंट है। मोठी जुई आणि ट्रॉम्बे दोन्ही संघ इथे उपस्थित असेल तर आपण रिपोर्टिंग करा। मोठी जुई आणि ट्रॉम्बे